आणि यानंतर या बुलेटिनमध्ये आणखी एक महत्त्वाची बातमी बघणार आहोत। तर ही बातमी आहे शिवसेनेच्या मेळाव्याला आमदार तानाजी सावंत आणि अब्दुल सत्तार काल उपस्थित राहिले नाहीत। मंत्रीपद न मिळाल्यामुळे हे दोघेही नाराज असल्याची चर्चा होती। दरम्यान आता गैरहजेरीमुळे दोघांची नाराजी उघड झाली। काल शिवसेनेचे मेळावे आयोजित करण्यात आले होते आणि शिंदे सेनेच्या मेळाव्याला आमदार तानाजी सावंत आणि अब्दुल सत्तार उपस्थित राहिले नाहीत। मंत्रीपद मिळालं नाही म्हणून हे दोघेही नाराज असल्याची चर्चा होती आणि आता त्यांच्या कालच्या गैरहजेरीमुळे दोघांची नाराजी उघड झाली आहे। हिंदुहृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी काल शिवसेनेचा मेळावा झाला आणि या मेळाव्याला अब्दुल सत्तार गैरहजर होते। थेट त्यांच्याशीच आपण बोलूयात। आपल्या सोबत ते फोन लाईन वरती जोडले गेलेत। सत्तारजी, स्वागत न्यूज 18 लोकमत मध्ये। कालच्या मेळाव्याला तुम्ही उपस्थित नव्हतात, काय कारण? नाही, माझ्याकडे घरगुती कार्यक्रम होता त्यामुळे मी हजर राहू शकलो नाही। बाकी काही नाराजगीचा नाही, 2-3दा स्पष्टीकरण बी दिला आणि मी आता मुख्यमंत्री महोदयाची वेळ मागितली, सॉरी उपमुख्यमंत्री महोदय एकनाथरावजी शिंदे साहेबांची, त्याच्याशी चर्चा करणार आणि बाकीचे जे काही पुढच्या जिल्हा परिषद, नगरपालिका, नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या बाबतीत त्यांची चर्चा करून ते वेळ देतील त्यावेळेस चर्चा करेल आणि चर्चा केल्यानंतर पुढची जी काही आपली आता तयारी चालू आहे, 28 तारखेला सुप्रीम कोर्टामध्ये तारीख आहे, त्यांच्याशी विचारविनिमय करून पुढच्या निवडणुकीची तयारी लागू। बरं, कालच्या मेळाव्या संदर्भात घरगुती कार्यक्रमामुळे उपस्थित राहता आलं नाही, पण नाराजी मनात आहे का मंत्रीपद न मिळाल्याची? नाही 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 नाही, नाराजगी नाही, बिलकुल नाराजगी नाही। आता काय मंत्रीपद हे काही परमनंट नसतं, ते येतात त्यांच्या पद्धतीने। नेत्याला सर्व लोकांना ऍडजस्ट करून घ्यावं लागतं, सर्वांना न्याय द्यावा लागतं। त्या पद्धतीने आमचा पहिले कार्यकाळ मंत्री राहिलो 5 वर्ष, आता दुसरीकडे संधी मिळाली। बरं, मग आता एकनाथ शिंदेची भेट कशासाठी आहे तुमची? काय काय आहेत विषय? म्हणजे पुढची निवडणुकीसाठी त्यांचा जो त्यांनी काल आदेश दिला ना भाषणामध्ये, पुढची निवडणुकीच्या तयारी लगा, जिल्हा परिषद, नगरपंचायत, नगरपालिका, त्याबद्दल पुढची स्ट्रॅटेजी काय ते आदेश देतात, त्यानुसार निवडणुकीची रूपरेषा आणि दिशा ठरवू आणि काम करू। बरं, धन्यवाद अब्दुल सत्तार, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात। तर ते म्हणतायत कालच्या मेळाव्याला गैरहजर राहण्याचं कारण म्हणजे घरगुती कार्यक्रमामुळे येता आलं नाही, मात्र एरवी अशी नाराजी नाही मंत्रीपद न मिळाल्यामुळे। प्रत्येकाला संधी मिळायला हवी, मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ते मुंबईमध्ये येऊन भेट घेणार आहेत आणि आता पुढील निवडणुकांसंदर्भात कशा पद्धतीनं कामाला लागायचं, काय रणनीती, या संदर्भात एकनाथ शिंदेंची चर्चा करणार आहोत, असं अब्दुल सत्तार यांनी न्यूज 18 लोकमतशी बोलताना सांगितलं। मात्र अब्दुल सत्तार हे कालच्या मेळाव्याला गैरहजर राहिल्यामुळे नाराज आहेत का, अशी जी चर्चा रंगली होती त्याचं त्यांनी खंडन केलंय। नाराज अजिबात नाही, काल काही घरगुती कार्यक्रमामुळे मेळाव्याला येता आलं नाही, मात्र इतरही काही नाराजी नाही मंत्रीपद न मिळाल्याची, असा खुलासा अब्दुल सत्तारांनी न्यूज 18 लोकमतशी बोलताना केलाय।